नमस्कार, स्वागत आहे तुमचं गौरीज फूड जर्नीमध्ये। आजच्या बड्डे स्पेशल व्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज माझ्या बड्डे निमित्त आम्ही आलो आहोत विश्वासगड रिसॉर्ट येथे। नीळकंठेश्वरच्या पायथ्याशी डावजे येथे विश्वासगड रिसॉर्ट हे आहे। हे पहा, त्यांचा हा प्रशस्त असा रिसॉर्टचा एरिया, प्रदूषणमुक्त असं हे वातावरण आहे आणि वन डे पिकनिक असू दे किंवा स्टे करण्यासाठी देखील तुम्ही हे रिसॉर्ट हे निवडू शकता। या रिसॉर्टमध्ये काय ॲक्टिव्हिटीज आहेत आणि हे कशा प्रकारे हे रिसॉर्टचं वैशिष्ट्य आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। 11 फेब्रुवारीला माझा बड्डे होता, पण काही इतर गोष्टींमध्ये मी व्यस्त असल्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला जमलं नाही, तर तो मी एडिट करून आत्ता अपलोड करते आहे। हे बघा, असा हा सुंदर असा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट आहे। इथे त्यांनी आर्टिफिशियल हा वॉटरफॉल देखील केलेला आहे। इथे लोक सेल्फी पॉईंट म्हणून देखील याचा वापर करत असतात। आता आम्ही स्टे केला होता तेव्हा तुम्हाला तो मी रूमचा एरिया हा दाखवते। हे बघा, असा निसर्गरम्य वातावरणात हा रूमचा असा सुंदर असा परिसर आहे। इथे तुम्ही स्टे करायचं असेल तर रूम्स पण बुक करू शकता किंवा वन डे पिकनिक असेल तर तेही तुम्ही करू शकता। तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे बुकिंग हे करू शकता। हे बघा, मस्त अशी हिरवीगार झाडं, त्यातून येणारा सूर्यप्रकाश आणि पोल्युशन फ्री वातावरण प्रत्येक गेस्टला इथे हे विश्वासगडला नेहमी हे आकर्षित करत असतात। इथून जाताना अंगावरती हलकासा असा सूर्यप्रकाश पडतोय। हे बघा, असा हा रूमचा परिसर आहे। रूमचा हा असा एरिया आहे। खाली एक रूम आणि वरती जिन्यानी तुम्हाला दिसतो, इथे जिन्यानी वरती एक रूम आहे। 2 फॅमिलीज जरी आल्या तरी तुम्ही इथे वरती खाली कसंही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे बुकिंग हे करू शकता। तुम्हाला रूम्स कशा आहेत आतून ते देखील मी दाखवणार आहे। आधी रूमचा एरिया तुम्ही पहा। या रूम्सच्या एरियामधून आत गेल्यानंतर तुम्हाला नेचर व्ह्यू तर खूपच छान दिसतो, पण त्याचबरोबरीने इतरही गोष्टी काही यामध्ये इन्क्लूड आहेत ते मी तुम्हाला दाखवते। एसी रूम तर आहेतच आहे। हे बघा, हा रूमचा असा इंटिरियर आहे इथलं। इथे एक्स्ट्रा बेड दिलेला आहे प्रत्येक फॅमिलीसाठी आणि हा मास्टर बेड आहे। हे बघा, मास्टर बेड। त्याचबरोबरीने इथे तुम्हाला TV दिलेला आहे। तुम्ही TV पण बघू शकता, वायफाय कनेक्शन पण आहे। त्याचबरोबरीने इथे छोटासा फ्रीज दिलेला आहे, पाण्याच्या बाटल्या वगैरे ठेवण्यासाठी उपयुक्त असा आहे। इथून आत गेल्यानंतर इथे एक त्यांनी ड्रेसिंग रूम बनवलेली, ड्रेसिंग टेबल ठेवलेलं आहे, म्हणजे हे ड्रेसिंग टेबल आहे आणि इथे कपाट आहे छोटंसं। इकडे वॉशरूम देखील आहे। आता गॅलरीतून मी तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखवते। हे बघा, हा रूमचा असा व्ह्यू आहे। समोर असे मस्त डोंगर आणि प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे। हा काही जास्त खोल नाही आहे स्विमिंग पूल, बेबी स्विमिंग पूल म्हटलं तरीही चालेल। इथे बघा, आता रूम्समधनं बाहेर आल्यावरती इथे हे त्यांनी वॉटर पार्क बनवलेलं आहे। इथे लोक राईड्सचा मस्त आनंद हा घेत असतात। इथे प्रत्येकाला राईड्स ही मिळतच असते। हे बघा, इथे रेन डान्स पण चालू आहे। त्याचबरोबरीने इथे कोणी स्विमिंग करतं आहे, कोणी स्विमिंग पूलमध्येच खेळत आहे, कोणी राईड्सचा एन्जॉय करतं आहे। अशा पद्धतीने यांनी 3 राईड्स इथे दिलेले आहेत। कितीही गर्दी असली, काही असलं तरी प्रत्येकाला वॉटर पार्कचा हा आनंद घेता येतो। त्याचबरोबरीने इथे त्यांनी काही चिल्ड्रन्स प्ले एरिया केलेला आहे। हे बघा, स्लाईड्स आहेत, मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा इथे आहे आणि खेळणी देखील त्यांनी ओनर्सनी आहे ती अरेंज केलेली आहेत। इथे DJ लावलेला होता, DJवरती लोक नाचत होती। हे वेडिंग डेस्टिनेशन पण आहे। हे बघा, हा असा कॅन्टीन जे आहे त्याच्या समोरचा हा म्हणजे त्यांनी बसण्यासाठी एक एरिया केलेला आहे। हा रेस्टॉरंटचा एरिया आहे। इथे समोर त्यांनी एक बोर्डवरती मील प्लॅन लावलेलं असतं की आजचं काय शेड्यूल आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर किती वाजता मिळणार आहे, त्याप्रमाणे इथे हे सर्व शेड्यूल हे लावलेलं असतं त्यांनी। वेळा आणि मेनू प्लॅन हे असं लावलेलं असतं। हा असा मोठा रेस्टॉरंट आहे त्यांचं। एका वेळेस 100-200 माणसंसुद्धा आरामात बसून इथे जेवू शकतात। बघा, आम्ही हा असा लंच केला। लंचमध्ये पनीरची भाजी, भात, असं मस्त मेनू होता। फूड क्वालिटी तर एकदम उत्तमच आहे आणि प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे हे।
हे बघा, इकडे झिपलाईन पण त्यांनी दिलेली आहे आणि समोर काही ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. त्या दिवशी संडे जरी असला तरीसुद्धा आम्हाला सर्व ॲक्टिव्हिटीज या करायला मिळाल्या. व्यवस्थित आम्ही एन्जॉय करू शकलो. पुन्हा इथे जो आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे तिथे येऊन आम्ही सेल्फी घेतला इतरांसारखाच नेहमीप्रमाणे. हे बघा, इथे हा आर्टिफिशियल वॉटरफॉल हा वाटतच नाही आहे, एकदम नैसर्गिक असाच वाटतो. वरून झिपलाईन आहे बघा, झिपलाईन क्रॉस झाली. खूप मोठी अशी झिपलाईन आहे इथे, की जिथून रिसॉर्ट स्टार्ट होतं, जिथे एंट्री आहे तिथपासून ते आतपर्यंत जिथून एंड होतं तिथपर्यंत मोठी झिपलाईन त्यांनी अशी दिलेली आहे. इथे मोठी राईड तुम्ही एन्जॉय करता येते तुम्हाला. त्याचबरोबरीने हा बोट एरिया आहे. हे बघा, इथे बोटिंग करायचं आहे. हा देखील आर्टिफिशियल लेक आहे. हा पण 3 ते 4 फूटच खोल असेल. इथे वरती त्यांनी सायकलिंग पण दिलेलं आहे. बोट राईड तुम्हाला एन्जॉय करायची असेल तुम्ही बोट राईड पण करू शकता. आम्ही आता इथे मस्तपैकी बोट राईड एन्जॉय करत आहोत. हे बघा, अशा प्रकारे. आणि वरती सायकलिंग देखील चालू आहे. हा बोट राईडचा असा सुंदर परिसर बघायला मिळतो इथे. बोट राईड आणि वरती असं ब्रिज पण दिलेलं आहे. तिथून ब्रिजवरनं पण ये जा करतात टुरिस्ट. बघा, झिपलाईन पुन्हा एकदा दिसली आहे क्रॉस झालेली. आम्ही मनसोक्त बोट राईड ही एन्जॉय केली. खूप वेळ आम्ही बोट राईडच करत होतो, कारण आम्हाला छान वाटत होतं बोट राईड करताना. थंड पाणी आणि मस्त वाटत होतं बोट राईड करताना. आमच्याबरोबर इतर आलेले गेस्ट देखील बोट राईड एन्जॉय करत होते. समोरच असं मस्तपैकी बहरलेली ही आंब्याचं एक झाड आहे. आंब्याची झाडं आहे तिथे. आंब्याला छान असा मोहर देखील आलेला आहे इथे. त्या मोहरचा वास पण खूप सुंदर दरवळला होता संपूर्ण रिसॉर्टमध्ये. नंतर संध्याकाळच्या वेळेत आम्ही हाय टी घेतली. हाय टीमध्ये आम्हाला चहा, कांदा भजी आणि उकडलेले स्वीटकॉर्न असा मेनू होता. हाय टी घेऊन आम्ही मग संध्याकाळी 6 वाजता साधारणपणे पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो होतो. निघण्यापूर्वी आम्ही केक कट केला, बड्डे स्पेशल होता म्हणून. आणि संध्याकाळी आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो घरी येण्यासाठी. वन डे पिकनिक अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा.